श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। आज तिसरा अध्याय चालू होत आहे। तिसरा अध्याय चालू होत आहे त्याचा विचार। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच। जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। पदच्छेद। अर्जुनः उवाच। जायसी चेत् कर्मणः ते मता बुद्धिः जनार्दन तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। ठीक अन्वय। अर्जुनः उवाच। जनार्दन हे जनार्दन कर्मणः बुद्धिः ते जायसी मता चेत् तत् केशव हे केशव मां घोरे कर्मणे किं नियोजयसी। ठीक आहे। चला तर मुख्य शीर्षक लिहून घ्या। श्लोक नंबर 1 पासून तर 8 पर्यंत 1 ते 8 ज्ञान योगानुसार व निष्काम कर्म योगानुसार आसक्ती न बाळगता नेमलेले कर्म करण्याच्या श्रेष्ठतेचे निरूपण। ठीक आहे। तर ज्ञानयोगानुसार किंवा निष्काम कर्मयोगानुसार काय आसक्ती न बाळगता जे शास्त्राने विधान केलेलं कर्म आहे ते कर्म करणं श्रेष्ठ आहे या गोष्टीचं निरूपण केल्या जात आहे 1 ते 8 पर्यंत। ठीक आहे। त्यात हा जो पहिला श्लोक आहे त्याचा आपण अन्वय केला तर या श्लोकातून अर्जुन शंका करतो आहे। अर्जुनाचं म्हणणं असं आहे की देवा तुम्ही पूर्वी ज्ञान योग सांगितला आणि कर्मयोगही सांगितला आणि या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे अशी शंका आणि जे श्रेष्ठ असेल तेच मला करण्यासाठी निश्चित रूपाने तुम्ही सांगा असा अभिप्राय आहे अर्जुनाचा। तर काय म्हणतो बघा। अर्जुन म्हणतो जनार्दन हे जनार्दन। अर्जुनाने भगवंतासाठी वापरलेलं हे संबोधन आहे जनार्दन। काय आहे जनार्दन शब्दाचा अर्थ तर त्याची व्युत्पत्ती लिहून घ्या। जनार्दन म्हणजे भगवंत। पण का नंबर 1 जन्म बराबर जन्म जन्म बराबर जन्म। अर्दयति
अर्दयते बराबर हिनस्ते, हिनस्ते बराबर नाशयति, नाशयति। मोक्ष प्रदानेन, मोक्ष प्रदानेन भक्तस्य, भक्तस्य इति जनार्दनः, जनार्दनः हरिः पूर्णविराम। नंबर 2 जन्म, जन्म बराबर पापिनम, पापिनम। अर्दयति, अर्दयति बराबर दंडयति, दंडयति इति जनार्दनः हरिः, जनार्दनः हरिः पूर्णविराम। नंबर 3 जनैः अर्द्यते, जनैः अर्द्यते बराबर याच्यते, याच्यते इति जनार्दनः। ठीक, अर्थ पहा। पहिला आहे जन्म, जन्म शब्दाचा अर्थ आहे जन्म। अर्दयति अर्थात हिनस्ती अर्थात नाशयति, मोक्ष प्रदानेन मोक्ष देऊन जो लोकांचे जन्म मृत्यू नष्ट करतो त्याला म्हणायचं आहे ना, आपल्या भक्ताचे भक्तांना मोक्ष देऊन त्यांचे जन्मादी नष्ट करतो, म्हणून त्या परमात्म्याचं नाव आहे जनार्दन। एक दुसरं जन्म, जन्मचा अर्थ इथे केला पापीनम। अर्दयती नाम दंडयती, पापी लोकांना जो दंड देतो त्याला म्हणतात जनार्दन। किंवा आणखीन एक व्युत्पत्ती जनैही अर्द्यते नाम याच्यते, लोकांकडून जो प्रार्थिल्या जातो त्याला म्हणायचं जनार्दन, अर्थात परमात्मा भगवान श्रीकृष्ण। तर काय म्हणतोय अर्जुन भगवंताला, हे जनार्दन कर्मणः बुद्धी, कर्मापेक्षा बुद्धी, बुद्धी म्हणजे ज्ञान, ज्ञान योग, कर्मापेक्षा ज्ञान ते तव तुझ्या मतानुसार जायसी श्रेष्ठ आहे, जायसी मताचे जर श्रेष्ठ आहे तर हे देवा जे श्रेष्ठ आहे तेच मला तू दे ना, ज्ञानयोगच मला करायला सांग। परंतु बार बार तू म्हणतोय ज्ञानयोगही सांगितला, कर्मयोगही सांगितला आणि ज्ञानयोग श्रेष्ठ आहे असं तुझं देवा मत आहे, तरी पण मला तू ज्ञानयोगात प्रवृत्त न करविता बार बार मला कर्म करायला सांगतोय असं का, असा प्रश्न आहे अर्जुनाचा। तेच म्हणतोय तर अशा स्थितीमध्ये हे केशव, हे देवा माम घोरे कर्मणी किम नियोजसी, घोर अर्थात क्रूर भयंकर असं असणारं जे युद्धरूपी कर्म त्यामध्ये मला किम नियोजयसी का बरं नियुक्त करीत आहेस असा विचारतो अर्जुन भगवंताला। आणखीन पुढे व्यामिश्रेणेव वाक्येन, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य, तदेकं वद निश्चित्य, येन श्रेयोऽहमाप्नुयाम्, येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य, येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। ठीक, पदच्छेद व्यामिश्रेण इव वाक्येन बुद्धिं मोहयसी इव मे, तद एकं वद निश्चित्य, येन श्रेयः अहम आप्नुयाम। ठीक, अन्वय व्यामिश्रेण इव वाक्येन मे बुद्धिं मोहयसी इव, येन अहम श्रेयः आप्नुयाम, तद एकम निश्चित्य वद। ठीक, अर्जुन म्हणतोय देवाला, देवा काय
तर तू जे बोलत आहेत ना, जणू काय तुझ्या त्या बोलण्यातून माझ्या मनात संशय निर्माण होत आहे. कारण तुझं बोलणं असं इदम इत्थम स्पष्ट असं आहे असं मला दिसून येत नाही. जणू काय तुझं बोलणं कसं आहे, व्यामिश्रेण इव, मिश्रित बोलणं आहे, संशयुक्त बोलणं आहे. कधी ज्ञानयोग सांगतो, कधी कर्मयोग सांगतो. ज्ञानयोगाची श्रेष्ठता सांगतो, इकडं कर्मयोगात मला प्रवृत्त करवीत आहे. नेमकं मी समजायचं काय? व्यामिश्रित, संशयग्रस्त अशा वाक्यासारखं तू बोलत आहे देवा. असं घोटाळ्यात मी जेणेकरून पडेल अशी तुझी वाक्य मला लागत आहे असं म्हणतो. कोण? अर्जुन भगवंताला. व्यामिश्रेणैव वाक्येन, संशय निर्माण करण्यासारख्या तुझ्या त्या वाक्याने, भाषणाने काय होत आहे, मे बुद्धी मोहयसी एव मे मम, जणू काय तू माझ्या बुद्धीला मोहात टाकत आहेस असं मला वाटतं. मग काय कर देवा? अरे देवा, मी तर एक तुझा शिष्य आहे, अज्ञानी आहे, मला काही साऱ्या गोष्टी कळत नाही, तेव्हा असं मला संशयात टाकू नको, भ्रमात टाकू नको. मग काय कर, कोणतं तरी एक इदमित्तम असंच म्हणून निश्चित सांग, ते मी करीन. तेच म्हणतो आहे, ये ना अहम श्रेय आपनुयाम, जेणेकरून मी श्रेय म्हणजे कल्याणाला प्राप्त होईल, माझं हित होईल, असं काहीतरी तत् एकम निश्चित्य वद, एकच गोष्ट निश्चित रूपाने तू मला सांग, असं अर्जुन भगवंताला म्हणतो आहे. आता भगवंत उत्तर देतात. श्री भगवान उवाच. श्री भगवान उवाच. लोकेस्मिन् द्विधा निष्ठा, लोकेस्मिन् द्विधा निष्ठा, पुरा प्रोक्ता मया नघ, पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां, ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्मयोगेन योगिनां, कर्मयोगेन योगिनां, लोकेस्मिन् द्विधा निष्ठा, पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्मयोगेन योगिनां. ठीक. पदच्छेद. श्री भगवान उवाच. लोके अस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया अनघ, ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्मयोगेन योगिनां. ठीक. अन्वय. श्री भगवान उवाच. अनघ मया पुरा अस्मिन् लोके द्विधा निष्ठा प्रोक्ता, ज्ञानयोगेन सांख्यानां, कर्मयोगेन योगिनां. ठीक आहे. अर्थ पहा. तर भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे बाबा, मी तुला अशी काही वाक्य बोललोच नाही की जेणेकरून तू भ्रमात पडशील, पण तुला लक्षात आलं नाही, त्याला मी काय करू? परंतु अर्जुना, माझं जे निरूपण आहे ना, ते अधिकार भेदाने आहे. अधिकार भेदाने, अधिकारानुसार दोन निष्ठेचं मी प्रतिपादन केलेलं आहे. तर कोणत्या त्या दोन निष्ठा आहे भगवंत सांगतात. अन्वयानुसार अर्थ. अनघ हे संबोधन आहे, भगवंताने अर्जुनासाठी वापरलेला हा शब्द आहे अनघ. अघ शब्दाचा अर्थ होतो पाप, आणि अनघ म्हणजे निष्पाप. हे निष्पाप म्हणजे पापरहित अशा अर्जुना. काय की मया पुरा अस्मिन् लोके द्विधा निष्ठा प्रोक्ता मया, ईश्वर असा जो मी, त्या माझ्याकडून पुरा म्हणजे सृष्टीच्या आरंभी, पूर्वीच, अस्मिन् लोके या लोकामध्ये, द्विधा म्हणजे दोन प्रकारच्या निष्ठा मी माझ्याकडून सांगितल्या गेल्या आहेत. दोन प्रकारच्या निष्ठा मी सांगितल्या आहेत. निष्ठा प्रोक्ता, कथिता. काय निष्ठा? निष्ठा शब्दाचा अर्थ आहे स्थिती किंवा मार्ग. दोन प्रकारचे मार्ग किंवा दोन प्रकारच्या स्थितीचं निरूपण मी पूर्वी केलेलं आहे. कोणत्या त्या दोन निष्ठा आहे हो? तर ज्ञानयोगेन सांख्यानां, ज्ञानयोगाच्या द्वारे सांख्य लोकांची निष्ठा, सांख्य लोकांची स्थिती, आणि कर्मयोगेन योगिनां निष्ठा मया पुरा प्रोक्ता. है की नाही? कर्मयोग, निष्काम कर्मयोगाच्या द्वारे
योगिनाम, योगिनाम अर्थात कर्मयोगिनाम, कर्म करण्यात ज्यांचा अधिकार आहे त्यांच्यासाठी कर्मयोगाने मी निष्ठा सांगितलेली आहे. ठीक. आता इथं आलंय बघा ज्ञानयोगेन. ठीक आहे. आणि आलाय सांख्यानाम. हे दोन शब्द. तर सांख्यानाम म्हणजे नेमकं काय, तर त्या सांख्यानाम या शब्दावर अगोदर एक टिप्पणी लिहा, नंतर ज्ञानयोगेन हेही सांगतो. सांख्यानाम याच्यावर सर्वैहि वेदान्तैहि, सर्वैहि वेदान्तैहि सम्यक् ख्यायते, सम्यक् ख्यायते बराबर तात्पर्येण प्रतिपाद्यते, तात्पर्येण प्रतिपाद्यते इति सांख्यम, इति सांख्यम बराबर निर्विशेषम परम ब्रह्म, निर्विशेषम परम ब्रह्म अर्धविराम पुढे तदेव, तदेव स्वात्मत्वेन, स्वात्मत्वेन ये विदुः, ये विदुः ते सांख्याः, ते सांख्याः बराबर ब्रह्मविदः, ब्रह्मविदः अर्धविराम तेषां सांख्यानां, तेषां सांख्यानां यतीनां, यतीनां ब्रह्मज्ञानां, ब्रह्मज्ञानां. ठीक आहे. हे झालं सांख्यानाम शब्दाचा अर्थ. आता ज्ञानयोगेन याचाही लिहून घ्या. ज्ञानयोगेन बराबर ब्रह्मविद ब्रह्मणा युज्यते, ब्रह्मविद ब्रह्मणा युज्यते बराबर एकीक्रियते, एकीक्रियते अनेन, अनेन इति योगः, इति योगः अर्धविराम ज्ञानम एव योगः, ज्ञानम एव योगः ज्ञान योगः, ज्ञान योगः तेन ज्ञान योगेन, तेन ज्ञान योगेन बराबर सर्वम इदम, सर्वम इदम अहम च ब्रह्म एव, अहम च ब्रह्म एव इति ब्रह्माकार वृत्त्या, इति ब्रह्माकार वृत्त्या निष्ठा, निष्ठा बराबर नैश्चल्येन स्थितिः, नैश्चल्येन स्थितिः प्रोक्ता. ठीक आहे. झालं. अर्थ पहा. तर सांख्य म्हणजे कोण, थोडक्यात ब्रह्मज्ञानी. व्युत्पत्तीनुसार अर्थ केला आहे की सर्वही वेदांतही संपूर्ण उपनिषदांच्या द्वारे, वेदांताच्या द्वारे सम्यक ख्यायते अर्थात तात्पर्य रूपाने ज्याचं प्रतिपादन केल्या जातं त्याला म्हणतात सांख्य, अर्थात निर्विशेष परब्रह्म. सांख्य शब्दाचा अर्थ तदेव, आणि त्या ब्रह्मालाच स्वात्मत्वेनं आपल्या आत्मारूपाने जे जाणतात त्यांना म्हटलं जातं सांख्याः, अर्थात ब्रह्मविदः ज्ञानी लोक. तेषां सांख्यानाम अर्थात यतीनाम ब्रह्मज्ञानाम अर्थात ब्रह्मज्ञानासाठी ज्ञानयोगाने निष्ठा सांगितली.
ज्ञानयोगाने म्हणजे नेमकं काय, तर ज्ञान हाच योग. त्याला योग का म्हटलं दिले बघा ज्ञानयोगेन शब्दाच्या अर्थामध्ये. तर ब्रह्मविद ब्रह्मणा युज्यते, ब्रह्मवेत्ता ब्रह्माबरोबर युज्यते जोडल्या जातो. म्हणजे काय, एकीक्रियते. ब्रह्म आणि ब्रह्मवेत्ता हा दोन राहतच नाही, एकच होऊन जातो. एकीक्रियते अनेन ज्याने, म्हणून अनेन इति योग, ज्याने म्हणून त्याला म्हणायचं योग. तर ज्ञानाने आहे की जीव ब्रह्मैक्याच्या ज्ञानाने ब्रह्मवेत्ता त्या ब्रह्माला जाणणारा हा ब्रह्मच होऊन जातो. म्हणून ज्ञान हाच काय ठरला, योग. तेच दिलाय ज्ञानम एव योग ज्ञानयोग. तेन ज्ञानयोगेन, त्या ज्ञानयोगाच्या द्वारे निष्ठा. पण ज्ञानाचा आकार काय आहे, ज्या ज्ञानाला तुम्ही योग म्हणत आहात आणि त्याच्याद्वारे स्थिती निष्ठा, नैश्चल्येन स्थिती, निश्चित स्वरूपाची स्थिती तुम्ही सांगितली. तर ज्ञानाचं स्वरूप सर्वमिदम, जे काय यच्चे यावत आहे चराचर सर्वच, आणि मी सुद्धा काय ब्रह्मएव, सर्वम खल्विदम ब्रह्म, ब्रह्मच मी आहे आणि माझ्या अतिरिक्त दुसरं काहीच नाही, सर्वच ब्रह्म आहे. ब्रह्म एव, अशा रीतीने ब्रह्माकार वृत्तीने ज्ञानयोगाने निष्ठा नैश्चल्येन स्थिती सांगितली. सांख्यानाम ज्ञानयोगेन निष्ठा प्रोक्ता, आहे की नाही. पण ज्ञानयोगाने जी निष्ठा सांगितली त्याचे अधिकारी कोण, ज्ञानी लोक, ब्रह्मवेत्यासाठी सांगितली आहे. ठीक आहे ना. कारण त्यांचा असा निश्चय आहे ज्ञानयोग ज्ञानियांचा काय, की माया आणि मायेपासून उत्पन्न झालेले समस्त जगत जे की गुणात्मक आहे, आणि त्या जगतामध्ये असणारे जे गुण अर्थात इंद्रियादिक गुणामध्ये विषयामध्ये काय वावरत असतात, आपला व्यवहार करत असतात. गुण गुणाच्याच ठिकाणी आहेत आणि या सर्वाहून अतीत असणारा. त्याचप्रमाणे मन, इंद्रिय आणि शरीर यांच्याद्वारे ज्या काही क्रिया केल्या जातात त्या सर्व क्रियाचा करता मी नाही. हे गुण गुणाच्या ठिकाणी वावरत आहे आणि या सर्वामध्ये व्याप्त असणारं जे सत चित आनंद घन परब्रह्म आहे, परमात्मा आहे की नाही, तेच माझं स्वरूप आहे. आणि त्याच्याशी अभिन्न होऊन तादात्म्य करून जे राहतात आहे की नाही. आणि असा निश्चय ज्यांचा आहे त्या निश्चयाचंच नाव आहे ज्ञानयोग. या ज्ञानयोगालाच आणखीन दुसरे काही नाव आहे. याला संन्यास योग असंही म्हणतात, याला ज्ञानयोग असंही म्हणतात, याला सांख्ययोग असंही नाव आहे. अशा रीतीने ज्ञानियासाठी सांख्ययोगाने निष्ठा सांगितली एक. दुसरी निष्ठा सांगितली कोणती, कर्मयोगेन योगिनाम. ठीक आहे ना, कर्मयोगेन. तर कर्मयोगेन याच्यावर सुद्धा एक छोटी टिप्पणी लिहूया. तर कर्मयोगेन बराबर युज्यते, युज्यते अभ्युदय, अभ्युदय बराबर इष्टलाभ, इष्टलाभ. अनेन, अनेन इति योगः, अनेन इति योगः अर्धविराम. कर्म एव योगः, कर्म एव योगः इति कर्मयोगः अर्धविराम. तेन कर्मयोगेन, होय झालं ना. युज्यते जोडल्या जातो, प्राप्त करून दिला जातो. अभ्युदय म्हणजे इष्टवस्तूचा लाभ. अनेन ज्याने, त्याला म्हणायचं इथं योग. इथं कोणता योग आहे, पण तो कर्म हाच योग आहे. कारण कर्माच्या द्वारेच इष्टवस्तूची प्राप्ती करून दिली जाते, आहे की नाही. योग शब्दाचा अर्थ इथं कर्म हाच योग आहे. वर विचार करत असताना योग शब्दाची उत्पत्ती वेगळी केली की ज्याच्याने ब्रह्माबरोबर एकी भाव केला जातो तो योग. पण तिथं तो योग कोणता होता, मग ज्ञान हाच योग होता. इथं कर्म हाच योग आहे. अनेन इति योग कर्म एव योग कर्मयोग. तेन कर्मयोगेन, अशा कर्मयोगाच्या द्वारे काय आहे तर बघा, शास्त्राने
जे ज्या कर्मांचं विधान केलं आहे, विहित कर्म आहे की निषिद्ध कर्माचा विचार नाही आहे, जे विहित कर्म आहे, जे करायला म्हणून सांगितलेलं आहे ते कर्म फलाची आसक्ती न धरता आणि कर्तृत्वाचा अहंकार न धरता केवळ वेदाची आज्ञा अर्थात भगवंताची आज्ञा आहे म्हणून भगवंतासाठीच ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे, समत्व बुद्धीने कर्म करणे यालाच म्हणतात निष्काम कर्मयोग, आहे की नाही. आणि या निष्काम कर्मयोगाचेच अनेक नावं आहेत. याला समत्व योग असंही म्हणतात, याला बुद्धियोग असंही नाव आहे. कर्मयोग म्हणा, तदर्थ कर्म, मदर्थ कर्म, मत कर्म हे सारे याचे नाव आहे. आणि असा जो कर्मयोग त्याच्याद्वारे निष्ठा सांगितली कुणाची? कर्मी लोकांची. म्हटलं आहे ना तिथं योगिनाम, योगिनाम अर्थात कर्मयोगिनाम, ज्यांचा ज्ञानात अधिकार नाही आणि कारण ज्यांचं अंतकरण वगैरे अजून शुद्ध झाले नाही आहे, परब्रह्माचा साक्षात्कार झालेला नाही आहे की नाही, मग त्यांच्यासाठी कर्म हेच कर्तव्य आहे, त्यांचा कर्मात अधिकार आहे. म्हणून त्यांनी कर्म करायचं, पण ते सकाम बुद्धीने न करता निष्काम बुद्धीने कर्म करायचं. निष्काम बुद्धीने जर कर्म केलं तर तोच कर्मयोग ठरेल. त्याने अंतकरणाची शुद्धी, पुढे विवेक, वैराग्य, श्रवण, मननादी साधनं घडून ज्ञानयोग प्राप्त होईल आणि मोक्ष स्वरूपाला ते प्राप्त होतील. म्हणून ज्ञानयोग आणि कर्मयोग दोघांचंही फल एकच आहे, फक्त मार्ग भिन्न आहे की नाही. तिथपर्यंत मोक्षापर्यंत जाण्याची प्रक्रिया भिन्न आहे. जसं आडसला जायचं आहे ना, कोणी मोटरसायकलवर जात असेल, कोणी पै जात असेल, दोघांचं गंतव्य एकच आहे, आडसला पोहोचणे. पण एक धर्र दिवशी 5 मिनिटात तिथं पोहोचेल मोटरसायकलवर आणि हळूहळू पायी जाऊन तास 2 तासात पोहोचेल. पण पोहोचणार आहेस की नाही. त्याप्रमाणे अंतिम साध्य जो आहे तो मोक्ष, परमप्रयोजन. पण ज्ञानाने जे ज्ञानाचे अधिकारी आहेत ते ज्ञानाच्या मार्गाने मोक्षाला प्राप्त करतात. आणि ज्ञान प्राप्त करण्याचे जे अजून अधिकारी नाहीत त्यांच्यासाठी भगवंताने निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. मग निष्काम कर्मयोगाच्या द्वारे सुद्धा त्याच मोक्ष स्वरूपाची काय होत असते? प्राप्ती. ठीक आहे, चला पुढे. म्हणून भगवंत सांगतात अर्जुनाला की मी तुला मोहात टाकणारी वाक्य बोललोच नाही, तर अधिकार भेदाने या अलग अलग निष्ठा मी तुला सांगितलेल्या आहेत आणि तुझा अधिकार मात्र कर्म करण्यातच आहे. ही पुढे भगवंत सांगणार आहे अर्जुनाला. पुढे न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. पदच्छेद न कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्यं पुरुषः अश्नुते न च संन्यसनात् एव सिद्धिं समधिगच्छति. अन्वय कर्मणाम अनारंभात पुरुषः नैष्कर्म्यं न अश्नुते संन्यसनात् एव च सिद्धिं न समधिगच्छति. ठीक आहे, बघा आता. तर कोणत्याही निष्ठेच्या सिद्धीसाठी, कोणती निष्ठा प्राप्त होण्यासाठी कर्माचा स्वरूपता त्याग करणं योग्य नाही. कर्म हे करावंच लागतं असं सांगत आहे. काय म्हणतात? कर्मणाम अनारंभात पुरुष नैष्कर्म्यं न अश्नुते. कदाचित कोणी म्हणेल मी कर्म करणारच नाही, मला डायरेक्ट पाहिजे काय? ज्ञान आणि मोक्ष. तर म्हणे असं होत नाही, असं होणं शक्यही नाही आहे. तेच दिलं आहे. कर्मनाम म्हणजे विहित कर्मनाम. अनारंभात, अनारंभात शब्दाचा अर्थ लिहा अप्रारंभात. अप्रारंभात बराबर अनाचरणात. अनाचरणात. ठीक आहे, म्हणजे काय? विहित कर्माचा प्रारंभ न करता, त्याचं आचरण म्हणजे अनुष्ठान न करता जर पुरुष म्हणेल की मला नैष्कर्मी स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे तर ती शक्य नाही.
पुरुषः नैष्कर्म्यम न अश्नुते. न अश्नुते म्हणजे न प्राप्नोति, नैष्कर्म्यतेला प्राप्त होऊ शकत नाही. कारण त्याचा उपाय जे कर्म ते त्याने केलंच नाही आहे, पहिलीत गेलाच नाही. आणि डायरेक्ट 10वीची परीक्षा देता येणं शक्य आहे का? नाही. पहिली दुसरी जावंच लागेल, तर हळूहळू 10वीला जाऊन परीक्षा देऊ शकतो. त्याप्रमाणे म्हणून कर्माचा आरंभ न करता नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होत नाही. नैष्कर्म्यम शब्द आला आहे. नैष्कर्म्य म्हणजे काय? नैष्कर्म्य शब्दाचा अर्थ लिहून घ्या. नैष्कर्म्यम बराबर न यत्र कर्म, न यत्र कर्म तत् निष्कर्म, तत् निष्कर्म बराबर ब्रह्म, बराबर ब्रह्म. कंसात लिहा, उद्धरण चिन्हात निष्कलम निष्क्रियम, निष्कलम निष्क्रियम उद्धरण चिन्ह बंद. इति श्रुते हे कंस बंद. आगे तस्य भावः नैष्कर्म्यम, तस्य भावः नैष्कर्म्यम बराबर निष्क्रिय ब्रह्मात्मना, निष्क्रिय ब्रह्मात्मना अवस्थान लक्षणाम, अवस्थान लक्षणाम मुक्तिम, अवस्थान लक्षणाम मुक्तिम. ठीक आहे. बघा मुक्ती मोक्ष, थोडक्यात नैष्कर्म्य शब्दाचा अर्थ मोक्ष. कसं बघा, न यत्र कर्म तत् निष्कर्म, जिथं कर्मच नाही त्याला म्हणायचं काय? निष्कर्म. असं कोण आहे? ब्रह्म. श्रुती सांगते निष्कलम. ब्रह्म कसं आहे? निष्कलम, अवयवरहित आहे, निष्क्रिय क्रियारहित आहे. तस्य भावः निष्कर्मतेचा भाव नैष्कर्म्य, अर्थात निष्क्रिय ब्रह्म रूपाने, निष्क्रिय असं जे क्रियारहित असं जे ब्रह्म तद्रूपाने स्थिती स्वरूप मुक्ती, हा झाला अर्थ नैष्कर्म्य शब्दाचा. अशा प्रकारचा मोक्ष अर्थात मुक्ती कर्माचा आरंभ केल्याशिवाय प्राप्त होणं शक्य नाही हे सांगतात. पुढे म्हणून तात्पर्य काय की मुमुक्षुने ईश्वर अर्पण बुद्धीने नित्य नैमित्तिक कर्म अवश्य रूपाने अनुष्ठान केलंच पाहिजे, तर हळूहळू मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल, हा त्याचा अर्थ आहे. पुढे संन्यासात एव च सिद्धिम न समधिगच्छति. संन्यासनात, संन्यासनात म्हणजे काय त्याचा अर्थ लिहा एका शब्दात. ज्ञानरहितात कर्म परित्याग मात्रात एव, ज्ञानरहितात कर्म परित्याग मात्रात एव, कर्म परित्याग मात्रात एव, संन्यासनात एवचा अर्थ झाला. ठीक आहे. म्हणजे ज्ञान तर प्राप्त झालं नाही आहे आणि स्वरूपतः कर्माचा काय केला आहे? त्याग. स्वरूपतः कर्माचा त्याग सांगितला नाही आहे. कर्म करायचं पण त्याच्या फलाचा त्याग करायचा असं सांगितलं आहे. आणि कर्तृत्वाचा अहंकार सोडायचा आहे. कुठपर्यंत करायचं हे निष्काम कर्मयोग? चित्ताची पूर्णपणे शुद्धी होईपर्यंत. आणि एकदा चित्ताची शुद्धी झाली, शम दम विवेक वैराग्य प्राप्त झालं, मग पुन्हा ते कर्म करायची गरज नाही. मग मात्र श्रवण मनन निधिध्यासन या साधनाचं अवलंबन करून अहम ब्रह्मास्मी या ज्ञानावर आरूढ होण्यासाठीच साधकाने प्रयत्न करायचा असतो, असा नियम आहे. तर संन्यासनात एव, ज्ञान न प्राप्त न होता केवळ स्वरूपाने कर्माचा त्याग केला तर सिद्धीम न समधिगच्छति, सिद्धी प्राप्त होत नाही. इथं सिद्धी शब्दाचा अर्थ लिहून ठेवा, ज्ञान योग निष्ठा, अर्थात ज्ञान प्राप्त होत नाही, जे की मोक्षाला कारण आहे असं असणारं जे ज्ञान, ज्ञान योग निष्ठा ती त्याला न समधिगच्छति म्हणजे प्राप्त होत नाही. म्हणून कर्म हे केलंच पाहिजे असं भगवंत सांगतात. पुढे नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः
नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते अवशः कर्म सर्वप्रवृत्तिजैर्गुणैः। पदच्छेद न हि कश्चित् क्षणम् अपि जातो तिष्ठति अकर्मकृत् कार्यते हि अवशः कर्म सर्वः प्रकृतिजैः गुणैः। आता अन्वय हि कश्चित् क्षणम् अपि अकर्मकृत् न जातो तिष्ठति प्रकृतिजैः गुणैः सर्वः अवशः हि कर्म कार्यते एव। ठीक आहे, बघा वर सांगितलं होतं ना काय की स्वरूपाने जर कर्माचा त्याग केला तर नैष्कर्म्य स्थिती किंवा सिद्धी प्राप्त होत नाही। दुसरी गोष्ट, कदाचित कोणी प्रयत्न केला की आपण स्वरूपता कर्माचा त्याग करू पण शकत नाही, कारण असा जगात एकही मनुष्य नाही की जो कर्म केल्या वाचून राहू शकतो, आहे की नाही। म्हणजे मी आता काहीच कर्म करणार नाही, मग काय करतोय, बसून राहिलाय, बसून राहिलाय ना, बस नाही तरी काय आहे, कर्मच आहे। नाही मी आता झोपतोय, मी काहीच करत नाही, झोप नाही तरी काय आहे, कर्मच आहे। खातोय पितोय बसतोय, काहीतरी कर्म होत राहिलं ना, मग कर्म जर करावंच लागतं तर विहित कर्म कर, आणि तेही कर कसं कर, निष्काम बुद्धीने कर, फलाची अपेक्षा धरू नको, हा अभिप्राय। अर्थ पहा, ही कश्चित म्हणजे कोणी सुद्धा, क्षणमपी आहे की नाही, आयुष्यभरची गोष्ट सोडा, क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही। क्षणमपी अकर्मकृत म्हणजे कर्म न करता, न तिष्ठती, जातो म्हणजे कदाचित, कोणीही केव्हाही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही। का बरं, प्रकृतिजैही गुणैही, आहे की नाही, प्रकृतीपासून उत्पन्न झालेले जे गुण, त्या गुणाच्या द्वारे काय, सर्व अवशः, सर्व म्हणजे सर्व मनुष्य समुदाय, अवशः म्हणजे पराधीन होऊन परतंत्र झालेला आहे, आपल्या ताब्यात आपल्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे, त्या प्रकृतीच्या गुणाने सर्व मनुष्य हे पराधीन झालेले आहे। आणि त्यामुळे ते गुण काय करतात, प्रत्येक माणसाकडून कर्म करून घेतातच, कर्म कार्यते एव, कर्म करण्यास ते भाग पाडतातच, कर्म हे होतच असतं। जर कर्म होणारच आहे तर दुसरं किंवा व्यावहारिक कर्म तर ते होणारच आहे ना, आणखी विहित कर्म करायचं, आपल्याला जीवन जगत असताना विहित कर्म जे आहे ते आपण करायचं आहे, आणि ते सुद्धा कसं, निष्काम बुद्धीने, कर्म होणारच आहे, त्याच्यात फक्त निष्कामता ठेवायची, एवढाच अर्थ आहे। ठीक आहे की नाही। आता समजा कोणतंही कर्म घ्या, यज्ञ केला, अन्नदान दिलं, आहे की नाही, अध्ययन केलं, किंवा कोणतंही कर्म यज्ञ केला, फक्त त्याच्यात फलाची आसक्ती ठेवायची नाही, फलाची इच्छा ठेवायची नाही, आणि कर्तृत्वाचा अहंकार ठेवायचा नाही, कर्म होणारच आहे, प्रत्येक मनुष्य काही ना काही करणारच आहे, हा अर्थ। पुढे कर्मेंद्रियाणि संयम्य, कर्मेंद्रियाणि संयम्य, य आस्ते मनसा स्मरन्, य आस्ते मनसा स्मरन्, इंद्रियार्थान् विमूढात्मा, इंद्रियार्थान् विमूढात्मा, मिथ्याचारः स उच्यते, मिथ्याचारः स उच्यते। कर्मेंद्रियाणि संयम्य, य आस्ते मनसा स्मरन्, इंद्रियार्थान् विमूढात्मा, मिथ्याचारः स उच्यते। कर्मेंद्रियाणि संयम्य यः आस्ते मनसा स्मरन्, इंद्रियार्थान् विमूढात्मा, मिथ्याचारः सः उच्यते। अन्वय, यः विमूढात्मा कर्मेंद्रियाणि संयम्य मनसा इंद्रियार्थान् स्मरन् आस्ते सह मिथ्याचारः उच्यते। ठीक, भगवंत सांगतात की एखादा कोणी इंद्रियांच्याद्वारे क्रिया करत नाही आहे, पण मनाने मात्र विषयाचं चिंतन करतो आहे, असा जर कोणी असेल तर त्याला इथं मिथ्याचारी असं म्हटलं गेलं आहे, दुसऱ्या भाषेत दांभिक म्हटलं गेलेलं आहे, तेच सांगतात। अन्वयानुसार यह विमूढात्मा, जो मूढ मनुष्य काय, कर्मेंद्रिय आणि संयम्य, आपल्या कर्मेंद्रियांना काय करतो, आवरून धरतो आहे
आहे की नाही. पण मनसा इंद्रियार्थान स्मरण, पण मनाने मात्र इंद्रियांचे जे अर्थ अर्थात इंद्रियांचे जे विषय त्यांचं काय करतो, स्मरण करतो आहे. स्मरण असते. सह मिथ्याचार उच्यते, त्याला इथं मिथ्याचारी असं म्हटलं आहे. दांभिक त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे इंद्रियांचा निग्रह करायचा, त्यांना विषयाकडे जाऊ द्यायचं नाही, परंतु मनाने सुद्धा विषयाचं चिंतन करायचं नाही. आणि जर केवळ इंद्रियांचा निग्रह करून मनाने जर विषयाचं चिंतन केलं तर काय हानी होते ते काल आपण पाहिलं. ध्यायतो विषयान पुंसः इत्यादी श्लोकाने. पुढे यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोग असक्तः स विशिष्यते. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगः विशिष्यते. पदच्छेद यह तो इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. अन्वय. हे अर्जुन, यह तो मनसा इंद्रियाणि नियम्य असक्तः कर्मेन्द्रियैः कर्मयोगम आरभते सह विशिष्यते. ठीक आहे. म्हणजे काय, भगवंत या श्लोकातून अर्जुनाला सांगतात काय, की मनाने इंद्रियांचा संयम करून अनासक्त भावाने जो कर्म करतो ना तो श्रेष्ठ आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे ना. कर्म करायचं अनासक्त भावाने, परंतु काय मनाने इंद्रियांचा संयम करायचा आहे. म्हणजे विषयाकडं इंद्रिय जाऊ द्यायची नाही, पण विहित कर्म मात्र फलाची आसक्ती न ठेवता करायचं, असा करणारा मनुष्य श्रेष्ठ आहे हे सांगायचं. अर्थ पहा. यह हे अर्जुन, यह जो कोणी मनसा इंद्रियाणी नियम्य मनाच्या द्वारे इंद्रियांचं संयमन करून असक्त आहे की नाही, म्हणजे फलाभूत काय जे आपण विहित कर्म करत आहोत त्याच्या फलाची आसक्ती न ठेवता, फलबुद्धी न ठेवता कर्मेंद्रियाच्या द्वारे कर्मयोग मानवते. विहित कर्मयोग शास्त्रोक्त कर्माचं अनुष्ठान करतो. सह विशिष्यते, तो मात्र श्रेष्ठ असं मानल्या जातो असं सांगतात. पुढे नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. पदच्छेद. नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायः हि अकर्मणः शरीर यात्रा अपि च ते न प्रसिद्धेत अकर्मणः. अन्वय. त्वं नियतं कर्म कुरु कर्म हि अकर्मणः जायः अकर्मणः च ते शरीर यात्रा अपि न प्रसिद्धेत. ठीक. अर्थ पहा. काय सांगतात, शास्त्राने जे नियत कर्म सांगितलेलं आहे, जे कर्म नेमून दिलेलं आहे ते कर्म केलं पाहिजे अशी आज्ञा देतात भगवंत. बघा भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, त्वं म्हणजे तू नियतम कर्म करू, तुझ्या वाट्याला देश काल परिस्थिती आश्रम आहे की नाही वर्ण यानुसार जे काही कर्म प्राप्त झालेलं आहे ते नियत कर्म तू कर. ठीक. का बरं, कारण की कर्म ही अकर्मणः जाय, कर्म करणं हे अकर्मापेक्षा म्हणजे कर्म न केल्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही. का तर अकर्मणः च ते शरीर यात्रा अपि न प्रसिद्धे. जर तू म्हणाला की मी कोणतंच काहीच कर्म करणार नाही असं होऊ शकत नाही. कर्म न करता तुझी शरीर यात्रा अर्थात तुझ्या शरीराचा निर्वाह तो सुद्धा होऊ शकणार नाही. शरीर टिकवायचं आहे त्यासाठी सुद्धा कर्म करावं लागतं की नाही.
खावं लागतं, झोपावं लागतं, बाहेर देशाला जावं लागतं, सर्व व्हावं लागतं, हे काहीच करायचं ठरलं नाही तर शरीर यात्रासुद्धा होऊ शकत नाही. मग कर्म जर करावंच लागतं तर शास्त्रविहित कर्म करायचं आहे. म्हणून मी काहीच कर्म करणार नाही असं म्हणू नको, कारण कर्म न केल्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. झालं. पुढे चला. आता पुढचा श्लोक 9. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर मुक्तसङ्गः समाचर. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. यज्ञार्थात् कर्मणः अन्यत्र लोकः अयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. अन्वय. अयं लोकः यज्ञार्थात् कर्मणः अन्यत्र कर्मबन्धनः. कौन्तेय, हे कौन्तेय, मुक्तसंगः सन तदर्थम कर्म समाचर. ठीक. मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 9 ते 16. 9 पासून 16 पर्यंत. यज्ञादी कर्म करण्याच्या आवश्यकतेचे वर्णन. यज्ञादी कर्म करणं का आवश्यक आहे या ह्या गोष्टीचं वर्णन केलं जात आहे 16व्या श्लोकापर्यंत. त्यात ह्या श्लोकातून भगवंत सांगतात अर्जुनाला काय कर्म कर, कर्म करण्याबद्दल जणू काय आज्ञा देतात. अर्थ पहा. अयम लोकः म्हणजे हा सर्व मनुष्यवर्ग प्राणी यज्ञार्थात कर्मण अन्यत्र कर्मबंधन. कदाचित अर्जुन भगवंताला म्हणेल देवा मला तू कशासाठी कर्म करायला सांगतो, कर्म हे तर बंधनाला कारण असतं आहे की नाही, जन्ममरणाला कारण असतं. कारण कर्म केलं म्हणजे त्यापासून पाप पुण्य उत्पन्न होणार, विहित कर्म केलं तर पुण्य होणार, निषिद्ध कर्म घडलं तर पाप होणार, पाप पुण्यापासून पुन्हा जन्ममरण घ्यावे लागणार. मग कर्म ते बंधनाला कारण आहे, कशाला तुम्हाला कर्म करायला सांगतो असा जर प्रश्न अर्जुन विचारेल तर भगवंत म्हणतात अरे बाबा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्याच्यातली सूक्ष्मता तू जाणून घे. कोणतं कर्मबंधनाला कारण आहे आणि कोणतं कर्मबंधनाला कारण नाही हा विचार कर. आहे की नाही. गाढवाच्या पाठीवर वजन दिलंय गोणी, पण कोणती गोणी त्याला क्लेशदायक ठरणार आहे आणि कोणती गोणी त्याला आनंददायक ठरणार आहे याचा विचार त्याने केला पाहिजे. दृष्टांत दिला जातो ना, एका गाढवावर एका मालकाने 2 गोण्या पलीकडे नेण्याची ठरवल्या आहे की नाही. एक होती कापसाची आणि एक होती मिठाची. तर जी कापसाची गोणी होती ती लवकर उचलली एकाने, म्हणे वा कापूस हलका आहे, मीठ जड आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं पुढं आपला प्रवास नदीतून पलीकडे जायचा आहे. दोघांनी 2 गोण्या घेतल्या, पुढं जाऊ लागले. नदी आली, नदीत पाणी वाहत होतं, पाण्यातून पलीकडे जायचं आहे. दोन्ही गाढव पाण्यात उतरले. पाणी बरंच होतं, कापूस भिजला आणि मिठा त्या गोणीतही पाणी शिरलं, पण पाण्यामुळं मीठ विरघळून गेलं, गाढव मोकळा झाला. आणि कापसाच्या गोणीत पाणी शिरलं ते इतकं वजनदार झालं की त्या गाढवाला पुढे गेल्यानंतर खालीच बसावं लागलं, उठता सुद्धा येईना. कर्म दोघांचंही आहे, पण एक कर्म हे क्लेशदायक बंधनाला कारण ठरलं आणि दुसरं कर्म मुक्तीला, त्याच्या दुःखाच्या निवृत्तीला कारण ठरलं. त्याप्रमाणे कर्म आहे, पण कोणतं कर्मबंधनाला कारण आहे आणि कोणतं कर्मबंधनाला कारण नाही भगवंत सांगतात. यज्ञार्थात कर्मण अन्यत्र. यज्ञासाठी जे कर्म केल्या जातं त्या कर्माहून अन्यत्र म्हणजे दुसरं कर्म, इतर कर्म ते बंधनाला कारण आहे. अर्थात यज्ञासाठी जे कर्म केल्या जातं ते बंधनाला कारण नाही हा अर्थ निघतो. म्हणजे यज्ञासाठी कर्म, यज्ञ काय आहे त्याच्यावर एक वाक्य लिहून ठेवा. यज्ञ अर्थात त्याच्यावर उद्धरणचिन्ह. यज्ञो वै विष्णु, यज्ञो वै विष्णु उद्धरणचिन्ह बंद. तैत्तरीय उपनिषद 1.7.4 1.7.4 इति श्रुते हे.
इति श्रुतेः यज्ञः बराबर ईश्वरः, ईश्वरः अर्धविराम। तदर्थम यत् क्रियते, तदर्थम यत् क्रियते तत् यज्ञार्थम कर्म, तत् यज्ञार्थम कर्म तस्मात्। ठीक आहे, अर्थ पहा। यज्ञो वै विष्णू, यज्ञ हाच विष्णू आहे। या स्तुतीनुसार इथं यज्ञ शब्दाचा अर्थ केला जातो ईश्वर, आणि तदर्थ कर्म म्हणजे ईश्वरार्थ कर्म। तदर्थम यत् क्रियते ते यज्ञार्थम, अर्थात ईश्वरासाठी कर्म, ईश्वरार्पण बुद्धीने केल्या जाणारं कर्म, ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी केल्या जाणारं कर्म, अर्थात निष्काम कर्म। ते बंधनाला कारण नाही आहे, आणि सकाम कर्म मात्र बंधनाला कारण आहे। म्हणून अर्जुना, मी तुला हे सांगत नाही की तू सकाम कर्म कर म्हणून, आपी तू कसं कर, निष्काम कर्म कर, जे की बंधनाला कारण नाही आहे। यज्ञ अर्थात कर्मण अन्यत्र कर्मबंधन। कौंतेय, हे अर्जुना, मुक्त संघ असान, मुक्त संघ असण्याचा अर्थ होतो फलासक्ती सोडून। तदर्थम, तदर्थम म्हणजे यज्ञार्थम, अर्थात ईश्वरासाठी काय कर, कर्म समाचर, कर्माचं चांगल्या रीतीने आचरण कर, असं सांगतात भगवंत। पुढे सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा, उवाच प्रजापतिः, उवाच प्रजापतिः, अनेन प्रसविष्यध्व, अनेन प्रसविष्यध्व, मेषवोस्त्विष्टकामधुक्, मेषवोस्त्विष्टकामधुक्। सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा, उवाच प्रजापतिः, अनेन प्रसविष्यध्व, मेषवोस्त्विष्टकामधुक्। पदच्छेद। सयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरा उवाच प्रजापतिः, अनेन प्रसविष्यध्वम्, एषः वहः अस्तु इष्टकामधुक्। अन्वय। पुरा प्रजापतिः सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा उवाच, काय, अनेन प्रसविष्यध्वम्, एषः वहः इष्टकामधुक् अस्तु। ठीक आहे, अर्थ पहा। तर हा 10वा आणि 11वा जो श्लोक आहे, या दोन श्लोकातून काय सांगितलं जात आहे, तर प्रजापती अर्थात ब्रह्मदेव, त्याने देखील सांगितलं आहे कर्म केलं पाहिजे, आणि त्या प्रजापतीच्या आज्ञेप्रमाणे जर कर्म केलं तर परमश्रेयाची कल्याणाची प्राप्ती होते। ही गोष्ट सांगितल्या जात आहे या दोन श्लोकाच्या माध्यमातून। अर्थ पहा। पुरा, पुरा म्हणजे पूर्वी, प्रजापती अर्थात ब्रह्मदेव त्याने काय केलं, सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा, म्हणजे यज्ञरूप कर्मासहित, कर्म इथे यज्ञ शब्दार्थ कर्म, यज्ञरूप कर्मासहित प्रजा म्हणजे ही जनता, प्रजा, लोक यांना उत्पन्न केलं, आणि यांना उत्पन्न करून त्या प्रजेला सांगितलं ब्रह्मदेवाने, काय सांगितलं, अनेन प्रसविष्यध्वम्, अनेन म्हणजे या शास्त्रोक्त यज्ञादी कर्माच्या माध्यमाने, निष्काम कर्मयोगाने काय करा, प्रसविष्यध्वम् म्हणजे आपला उत्कर्ष करून घ्या, आपलं कल्याण करून घ्या, असं सांगितलं। का बरं, एषः वहः इष्टकामधुक् अस्तु, असा आशीर्वाद पण दिला आहे। एष म्हणजे हा यज्ञ अर्थात कर्मयोग, वह वह युष्माकम, तुम्हा सर्व लोकांना काय ठरेल, इष्टकामधुक् असतो। इष्टकामधुक् शब्दाचा अर्थ आहे इच्छित वस्तू पुरविणारा भोवत, तुमच्या सर्व मनाची इच्छा पूर्ण होतील, तुम्ही हा कर्मयोग करा, देवता लोक प्रसन्न होतील, आणि ते देवता लोक तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, असं सांगितलं। तेच पुढच्या श्लोकात, देवान भावयतानेन, देवान भावयतानेन, हे देवा भावयन्तु वः, हे देवा भावयन्तु वः, परस्परं भावयन्त, परस्परं भावयन्त, श्रेयः परमवाप्स्यथ, श्रेयः परमवाप्स्यथ। देवान् भावयतानेन, ते देवा भावयन्तु वः, परस्परं भावयन्त, श्रेयः परमवाप्स्यथ। पदच्छेद। देवान
देवान् भावयत अनेन ते देवाः भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः पराम अवाप्स्यत। ठीक अन्वय। अनेन देवान् भावयत, पुढे ते देवाः वः भावयन्तु परस्परं भावयन्तः परम श्रेयः अवाप्स्यत। अर्थ अनेन अनेन यज्ञेन, या यज्ञाधिक कर्माच्या द्वारे तुम्ही काय करा, देवान भावयत म्हणजे देवांना संतुष्ट करा। तुम्ही यज्ञाधिक कर्म केले, विहित कर्माचं आचरण केलं तर देवता लोक सुद्धा काय होतात, संतुष्ट होतात। आणि मग ते देवता लोक, संतुष्ट झालेले देवता लोक काय करतील, ते देवाः वह भावयन्त, वह युष्मान तुम्हा लोकांना काय करतील, भावयन्त अर्थात तुम्हाला ते प्रसन्न करतील, तुमची वृद्धी करतील, तुम्हाला ऐश्वर्य किंवा इच्छित वस्तू प्राप्त करून देतील। ते देवाः वह भावयन्तु, अशा रीतीने परस्परम भावयन्तः, है की नाही, तुम्ही देवाला संतुष्ट करा, देव तुम्हाला संतुष्ट करतील। अशा रीतीने परस्परामध्ये संतुष्ट करणारे, निस्वार्थ भावाने वृद्धी करणारे असे तुम्ही व्हा। त्यामुळे काय होईल, परम श्रेय अवाप्स्यत, परम श्रेय परम कल्याण स्वर्ग किंवा मोक्ष हा तुम्हाला प्राप्त होईल। सकाम कर्म केलं तर स्वर्ग प्राप्त होईल आणि निष्काम कर्म केलं तर हळूहळू क्रमाने मोक्ष प्राप्त होईल, हा त्याचा अर्थ। पुढे इष्टान भोगान हि वो देवा, इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः, दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो, तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः, यो भुङ्क्तेस्तेन एव सः। इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः। ठीक पदच्छेद। इष्टान भोगान ही वह देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः तैः दत्तान् अप्रदाय एभ्यः यः भुङ्क्ते स्तेन एव सः। ठीक अन्वय। यज्ञभाविताः ही देवाः वह इष्टान भोगान दास्यन्ति तैः दत्तान् एभ्यः अप्रदाय यः भुङ्क्ते सः स्तेन एव। ठीक आहे, बघा काय सांगतायत, भगवंत म्हणतात अर्जुनाला, अरे देवतांना अर्पण केल्याशिवाय जर कोणी भोग भोगीत असेल तर ते काही उचित नाही आहे। देवतांना अर्पण केल्यापासून भोग भोगणाऱ्याची जणू काय निंदा केली जात आहे। अर्थ पहा, यज्ञभाविता ही देवा है की नाही, यज्ञाधिक कर्माच्या द्वारे उपासनेच्या द्वारे संतुष्ट झालेले जे देवता लोक काय करतील, वह इष्टान भोगान दास्यन्ति, व म्हणजे तुम्हा लोकांना, इष्टान म्हणजे इच्छित, भोग्य पदार्थ देतील। कोण, देवता लोक। तुम्ही यज्ञयागाच्या द्वारे देवतांना प्रसन्न केलं, देवता तुम्हाला सारे भोग देतील, भोगान दास्यन्ति। आणि मग देवता लोक जर आपल्याला सर्व इष्टवस्तू देत आहेत, भोग्य पदार्थ देत आहेत, तर त्यांनी जे आपल्याला दिलं आहे त्याच्यातला थोडा तरी भाग पुन्हा आपण त्यांना दिला पाहिजे। आणि त्यांना वापस थोडाही भाग जर आपण न देता आपणच त्या सर्व गोष्टीचा भोग घेतला तर आपण चोरासारखे ठरवतो असं सांगताय। तैही देवैही दत्तान देवांनी दिलेला जो भाग आहे तो भाग एभ्य देवेभ्य अप्रदाय देवांना न देता, अर्पण न करता, यह भुङ्क्ते है की नाही, जो भोग घेतो स स्तेन एव, तो काय आहे, चोरच आहे। आपल्याला जे काही देवाने दिलं आहे सर्व देवानेच दिलं आहे ना, काय आहे तेव्हा आपलं हे शरीर, घर दार, जमीन जुमला, धान्य हे सर्व कोणी दिलं आहे, देवाने दिलं आहे। मग देवाने पाऊस पाडला,
जमिनीत आपण धान्य पेरलं, भरपूर धान्य आलं, मग आता ते धान्य जर देवाने दिलं आहे तर आपण त्याच्यातला थोडा भाग तरी देवाला दिला पाहिजे. देवाला द्यायचं म्हणजे काय? देवाचीच असणारे रूप, गायी असेल, गोग्रास आपण देत असतो, पशुपक्ष्यांना अन्न द्यायचं असतं, अग्नीला द्यायचं असतं आणि साधू संतांना द्यायचं असतं. ज्याचा अधिकार, ज्याचा हिस्सा त्याला दिला पाहिजे. आणि तो जर आपण दिला नाही तर आपण काय ठरू? मग चोरासारखे ठरू असं सांगतायत. अप्रदाय न देता य भुंगते, जो भोगतो सहजते न येव, तो काय आहे? चोरच आहे. मग आता देवाने आपल्याला हे शरीर इंद्रिय दिलेले आहेत आणि हे देवाने दिलं असून जर आपण याच्याद्वारे त्या देवाचं भजन केलं नाही, परमार्थ केला नाही, तरी सुद्धा आपण काय ठरू? चोरच ठरू आहे की नाही? म्हणून हे उचित नाही आहे. म्हणून आपण देवाने दिला आहे तर त्याचा उपयोग देवासाठीच केला पाहिजे, त्याच्यातून आपलंच कल्याण होणार आहे, हा त्याचा अर्थ. ठीक आहे, चला पुढे. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा पचन्त्यात्मकारणात् यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञशिष्टाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते तु अघं पापाः ये पचन्ति आत्मकारणात्. हा झाला पदच्छेद. आता अन्वय. यज्ञशिष्टाशिनः सन्तः सर्वकिल्बिषैः मुच्यन्ते ये तो आत्मकारणात् पचन्ति ते पापाः अघं भुञ्जते. ठीक आहे, बघा काय सांगताहेत? यज्ञशिष्टाशिनः, यज्ञ आपण केला आहे की नाही? यज्ञ करणं म्हणजे खूप लोक ब्राह्मण आणून खूप मोठा यज्ञ, खूप खर्च, असाच अर्थ नाही आहे. यज्ञ म्हणजे दैनंदिन यज्ञ, पंचमहायज्ञ रोज घरात केले जातात, वैश्वदेव त्याला म्हणतात. ठीक आहे ना? तर यज्ञशिष्टाशिनः, आणि यज्ञ करून ब्राह्मणाचं पूजन, अतिथी सेवा, गोसेवा आहे की नाही, साधुसंत सेवा, हे सर्व यज्ञशिष्टाशिनः. आणि त्याच्यातून उरलेला जो भाग आहे ते जो खातात आहे की नाही, उपभोगतात, असं केल्याने होतं काय? सर्व किल्बिषैः मुच्यते मुच्यन्ते. सर्व किल्बिष, किल्बिष शब्दाचा अर्थ होतो पाप. तर असं यज्ञ करून अवशिष्ट राहिलेलं जे अन्न वगैरे आहे त्याचा जे लोक भोग घेतात त्याच्यापासून काय होतं? सर्व पापाची समाप्ती होते, सर्व पाप नष्ट होतात. सर्व किल्बिषैः मुच्यन्ते, सर्व पापापासून मुक्त होतात. आणि असं न करता ये तू आत्मकारणात पचन्ति, बस केवळ आपल्यासाठीच अन्न शिजवतात, त्याच्यातला बिलकुल दुसऱ्याचा भाग समजत नाही आहे की नाही. उलट एवढंच मर्यादित अन्न शिजवतात की दुसरा कोणी आपल्या तिसरा टपकू नये अशी वाट पाहत राहतात, मग ते पाप खातात. असं म्हटलं आहे. अतिथी आला त्याला दिलंच पाहिजे असा अर्थ आहे. ये तू आत्मकारणात म्हणजे स्वतःसाठीच केवळ पचन्ति, अन्न वगैरे शिजवतात, ते पापाः, ते पापी लोक आहे. आणि ते काय खातात? अन्न खात नाही. अघं भुञ्जते, पापच भक्षण करत असतात असं सांगितलं जात आहे. ठीक, बर पुढे. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. अन्नात् भवति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. पदच्छेद. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यः यज्ञः कर्म समुद्भवः. अन्वय. अन्नात् भूतानि भवन्ति पर्जन्यात् अन्न संभवः भवति यज्ञात् पर्जन्यः भवति आणि यज्ञः कर्म समुद्भवः अस्ति. ठीक आहे. आता या ठिकाणी सृष्टीचक्र सांगितलं जात आहे. सृष्टीचक्राचं, सृष्टी ही सृष्टी कसं चालते
याचं वर्णन केलं जात आहे की नाही. आणि ते वर्णन करून सर्वव्यापी असणारा परमेश्वर यज्ञरूपी साधनात नित्य वास करतो ही गोष्ट देखील सांगितल्या जात आहे या 2 श्लोकाच्या माध्यमाने. 14 आणि 15 या श्लोकाचा अर्थ पहा कसं सृष्टीचक्र आहे. अन्नात भूतानी भवंती, पहिली साखळी. अन्न म्हणजे काय, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे सारं अन्न. त्याच्यापासून भूतानी म्हणजे प्राणी मात्र उत्पन्न होतात. कारण आपण प्राणी मात्र सर्व अन्न खातो, त्यापासून रेत आणि रक्त उत्पन्न होतं आणि त्याच्यापासून प्राणी मात्राची पुढे उत्पत्ती होते. अन्नात भूतानी भवंती, अन्नापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात. बरोबर, ठीक आहे. मग म्हणजे ते अन्न कुठून उत्पन्न होतं की ज्याच्यापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात, तर सांगतायत पर्जन्यात अन्न संभव भवती. संभव म्हणजे उत्पत्ती, पर्जन्य म्हणजे वृष्टी, पाऊस पडतो, त्याच्यापासून अन्नाची उत्पत्ती होते. पाऊस पडतो, अन्न उत्पन्न होतं. अन्नापासून प्राणी मात्र उत्पन्न होतात, कारण आपण अन्न खातो, त्यापासून रक्त इत्यादी बनतं, त्यापासून प्राणी उत्पन्न होतात. ते प्राणी मनुष्य वगैरे यज्ञाधिक कर्म करतात. ते यज्ञाधिक कर्म केल्याने देव संतुष्ट होतात. देव संतुष्ट झाले म्हणजे ते पाऊस पाडतात. पाऊस पडला म्हणजे पुन्हा अन्न निर्माण होतं. हे सारं सृष्टीचक्र चालू आहे. बघा पुढे, पर्जन्यात अन्न संभव भवती. बर, मग यज्ञात पर्जन्य भवती, आणि त्या यज्ञापासून काय पडतो, पाऊस. कारण यज्ञ केला, कर्म केलं तर देव संतुष्ट होतात आणि देव पाऊस पाडतात असा अर्थ. यज्ञात पर्जन्य भवती. आणि म्हणतो यज्ञ कुठून होतो मग, यज्ञ कर्म समुद्भव, कर्माच्या समुदायापासून काय होतो, यज्ञ होतो असा अर्थ आहे. हा जो शब्द आला या ठिकाणी कर्म समुद्भव, त्याच्यावर एक वाक्य, कर्म समुद्भव बराबर ऋत्विक यजमानयोः च, यजमानयोः च व्यापारः कर्म, व्यापारः कर्म अर्धविराम. ततः समुद्भवः यस्य, ततः समुद्भवः यस्य यज्ञस्य, यस्य यज्ञस्य सह यज्ञः, सह यज्ञः कर्म समुद्भवः, कर्म समुद्भवः. ठीक आहे, अर्थ पहा. ऋत्विक एक आणि यजमान पती पत्नी वगैरे यजमान लोक यांचा जो व्यापार त्याला म्हणायचं कर्म. आणि ततः आहे की नाही, ततः समुद्भव यस्य, त्याच्यापासून त्या व्यापारापासून उत्पत्ती होते ज्या यज्ञाची, म्हणून त्या यज्ञाला म्हटलं आहे काय, कर्म समुद्भव. कर्मापासून आहे की नाही, ऋत्विक आणि यजमानाच्या व्यापारापासून यज्ञरूप कर्माची उत्पत्ती होते, म्हणून म्हटलं आहे यज्ञ कर्म समुद्भव. ठीक आहे, पुढे कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि, ब्रह्माक्षर समुद्भवं, तस्मात् सर्वगतं ब्रह्म, नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवं, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. अन्वय, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवं, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. ठीक, अर्थ पहा. म्हणजे ते कर्म मग कुठून उत्पन्न होतं सांगितलं आहे, कर्मापासून यज्ञ. पण ते कर्म कुठून, तर कर्म ब्रह्मोद्भवं, ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे वेद. तर वेदापासून उत्पन्न होतं कोण, कर्म. कारण कर्माचं विधान कोणी केलं आहे, वेदानेच केलं आहे. ठीक, आणि मग पुढे ब्रह्म अक्षर समुद्भवं, ब्रह्म, ब्रह्म शब्दार्थ वेद, आणि तो वेद कुठून उत्पन्न झाला, अक्षर समुद्भव. इथं अक्षर शब्दाचा अर्थ आहे परमात्मा, त्या परमात्म्यापासून वेद निर्माण झाला आहे. ठीक आहे, आणि म्हणून तस्मात् सर्वगतं ब्रह्म
सर्व व्यापक असणारं चेतन स्वरूप ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम, हमेशा त्या यज्ञामध्ये स्थित आहे. कोण? परमात्मा ब्रह्म. कारण त्याच्यापासून वेद उत्पन्न झाले आणि वेदापासून कर्म उत्पन्न झालं आहे की नाही, आणि कर्मापासून यज्ञ आहे, आणि म्हणून त्या यज्ञात हमेशा निवास असतो कुणाचा? परमात्म्याचा. आणि म्हणून त्याच्यासाठी काय? हे कर्म केलंच पाहिजे. हा पुढे एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो भोगं पार्थ सजीवति एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः एवं प्रवर्तितं चक्रम न अनुवर्तयति इह यः अघायुः इंद्रियारामः मोघं पार्थ सह जीवति. अन्वय पार्थ एवं प्रवर्तितं चक्रम यः इह न अनुवर्तयति इंद्रियारामः अघायुः सह मोघम जीवती. ठीक आहे. भगवान सृष्टीचक्राप्रमाणे न वागणाऱ्याची निंदा करतात या श्लोकातून. काय म्हणतात पहा. हे पार्थ, हे अर्जुना, एवं प्रवर्तितं चक्रम, अशा रीतीने प्रवृत्त झालेलं जे सृष्टीचक्र आहे वर सांगितल्याप्रमाणे, तर प्रवर्तितं चक्रम, परमेश्वराने जे सृष्टीचक्र चालू केलेलं आहे त्या चक्रानुसार आहे की नाही, यह इह न अनुवर्तयति, जो इह या जगात न अनुवर्तयति म्हणजे अनुसरण करत नाही, त्या सृष्टीचक्रानुसार वागत नाही. मग तो कसा आहे? इंद्रियारामः, केवळ इंद्रियांच्या सुखामध्ये रममान होणारा आहे. आणि म्हणून तो कसा आहे? मग अघायु आहे. अघायु म्हणजे पापी आहे. आणि तो जो जीवन जगतो ना, तो त्याचं जीवन जगणं कसं आहे? मोघम जीवती, अर्थात त्याचं जीवन जगणं हे मोघम आहे, व्यर्थ आहे, काही कामाचं नाही. जो या सृष्टीचक्रानुसार चालत नाही त्याचं जीवन मोघम आहे, आणि तो अघायु आहे, पापी आहे. लागला अर्थ? पापमय जीवन जगणारा आहे, त्याचं आयुष्य पापमय आहे, हा अर्थ. पुढे यस्त्वात्मरतिरेव स्यात्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते. ठीक है. पदच्छेद. यह तू आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मनि एव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते. अन्वय यह मानवः तो आत्मरतिः एव आत्मतृप्तः च आत्मनि एव च संतुष्टः स्यात् तस्य कार्यं न विद्यते. ठीक. मुख्य शीर्षक लिहून घ्या. श्लोक नंबर 17 ते 24. 17 ते 24. ज्ञानी व भगवंतांनाही, ज्ञानी व भगवंतांनाही लोकसंग्रहासाठी कर्म करण्याची आवश्यकता, कर्म करण्याची आवश्यकता. खऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्ञानाला कुठलं कर्तव्य नाही राहिलं. आता भगवंतालाही काही कर्तव्य नाही आहे, तरी पण लोकसंग्रहासाठी कर्म करणं आवश्यक आहे, ही गोष्ट भगवंत सांगतात. ठीक आहे. त्यात अगोदर या श्लोकातून 17व्या श्लोकातून आत्मज्ञानासाठी कर्तव्याचा अभाव आहे, ही गोष्ट पहिल्यांदा सांगितल्या जात आहे. अर्थ पहा. यह मानव, जो मनुष्य काय आत्मरती एव म्हणजे आत्मज्ञानात आत्मस्वरूपातच रममान राहतो, जो ज्ञानी महात्मा.
पुन्हा कसा आहे आत्मतृप्त, म्हणजे आत्मानंदातच राहतो. त्याला आनंदित होण्यासाठी कोणत्याही बाकीच्या बाह्य निमित्ताची जरुरी नाही. आत्मतृप्त. आणखीन आत्मनीयवच संतुष्ट, आपल्या आत्मस्वरूपातच तो हमेशा संतुष्ट आहे. असा जो ज्ञानी महापुरुष जीवनमुक्त महात्मा, तस्य कार्यम न विद्यते. कार्य म्हणजे कर्तव्य. त्याला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य राहिलेलं नाही, काही करण्याची गरज राहिलेली नाही. तो खऱ्या अर्थाने चौथ्याच्या काहीची करणे नाही असं म्हटलं गेलंय त्याला, आहे की नाही. बर, मग पुढे नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. न एव तस्य कृतेन अर्थः न अकृतेन इह कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः. अन्वय इह तस्य कृतेन कश्चन अर्थः न अकृतेन न एव अस्य च सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यापाश्रयः न. ठीक आहे. वरच्या श्लोकात सांगितलं होतं की ज्ञानी पुरुषाला आता कुठलंही कर्तव्य राहिलेलं नाहीये. का? तर त्याचं कारण सांगतात. कर्म केलं तरी त्याच्यापासून त्याला काही फल नाही आहे. कदाचित त्याने कोणतंही कर्म नाही केलं तर त्याच्यापासून देखील त्याला काही हानी नाही, लाभही नाही आहे. आणि म्हणून त्याला कुठलंही कर्तव्य राहिलेलं नसतं. ठीक आहे. ही गोष्ट सांगतात. इह या जगात तस्य ज्ञानीनः कृतेन कष्टन अर्थनं, त्याने काही कर्म केलं तरी देखील त्याच्यापासून त्याला कुठलाही अर्थ म्हणजे प्रयोजन राहिलेलं नाही आहे. काही कर्म केलं त्याच्यापासून त्या कर्माने पासून त्याला काही मिळवायचं राहिलेलं नाही आहे. म्हणून त्याला कर्तव्य नाही आहे वस्तुतः. त्याला सकाम कर्म करून न तो स्वर्ग प्राप्त करून घ्यायचा आहे आणि निष्काम कर्म करून न त्याला अंतःकरणाची शुद्धी प्राप्त करून घ्यायची आहे, कारण अंतःकरणाची शुद्धी त्याची अगोदरच झालेली आहे. म्हणून तर त्याला ज्ञान प्राप्त झालं. न त्याला आता ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, कारण तो आता ब्रह्मस्वरूप झालेला आहे. कुठलंच कर्तव्य त्याला राहिलेलं नाही. बरं, त्याने कुठल्याही प्रकारचं कर्म जर केलं नाही तर त्याला काही हानी सांगतात नाही. अकृतेन न एव, कर्म केलं नाही तर कुठल्याही प्रकारचा त्याला प्रत्यवाय देखील नाही आहे. अस्य च ज्ञानिनः सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यापाश्रयः न. या ज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्राणीमात्राच्या संबंधाने आता अर्थव्यापाश्रय राहिलेला नाही आहे. म्हणजे काही स्वार्थ सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संबंध त्याला कुणाबरोबरही राहिलेला नाही, हा त्याचा अर्थ. ठीक आहे. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. ठीक आहे. तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तः हि आचरन् कर्म परम आपनोति पुरुषः. अन्वय तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तः हि कर्म आचरण पुरुषः परम आपनोति. ठीक आहे. बघा, भगवंत अर्जुनाला अनासक्त भावाने कर्तव्य कर्म करण्याबद्दल आज्ञा देतात, कारण त्या योगाने भगवंताची प्राप्ती होणारी असते. ठीक आहे. वरच्या श्लोकामध्ये ज्ञानी पुरुषाला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य राहिलं नाही असं सांगितलं. पण अर्जुना, तू तर ज्ञानी नाही ना, तुला अजून ते ज्ञान प्राप्त झालेलं नाही ना, तू तर अजून साधक आहे ना, आणि म्हणून तू तर कर्म केलंच पाहिजे.
कारण तुला त्या स्थितीला जायचं आहे तर अगोदर तुला कर्म करणं आवश्यक आहे ते सांगतात. तस्मात असक्त म्हणजे फलाची अपेक्षा न ठेवता कार्यम कर्म समाचर. कार्य म्हणजे जे करण्याला योग्य आहे विहित कर्म ते कर्म तू चांगल्या रीतीने त्याचं अनुष्ठान कर. समाचर. का बरं? कारण की असक्त ही कारण फलेच्छा न धरता केलेलं कर्म आचरण कर्म करत असला मनुष्य अर्थात ईश्वर प्रित्यर्थ निष्काम बुद्धीने कर्म करणारा जो मनुष्य आहे तो काय करतो? परम आपनोती. परम म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेतो असं आहे. म्हणून तू कर्म कर. पुढे कर्मणैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. कर्मणैव हि संसिद्धि मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. कर्मणा एव हि संसिद्धिम आस्तिताः जनकादयः लोकसंग्रहम एव अपि संपश्यन् कर्तुम अर्हसि. अन्वय. जनकादयः हि कर्मणा एव संसिद्धिम आस्तिताः लोकसंग्रहम अपि संपश्यन् त्वं कर्म कर्तुम एव अर्हसि. ठीक आहे. आता जनकादिकाचा दृष्टांत देऊन कर्म करण्याची प्रेरणा देतात भगवंत. काय म्हणतात की जनकादिक ज्ञानी महात्मे आहेत तरी देखील त्यांनी काय केलं आहे? कर्म अगोदर केलं आहे आणि कर्म अगोदर त्यांनी केलं म्हणूनच ते संसिद्धीला प्राप्त झाले. पंक्ती पहा. जनकादय ही कर्मणा एव कर्माच्या द्वारेच संसिद्धीम आस्तिता प्राप्त संसिद्धीला प्राप्त झाले. संसिद्धी म्हणजे काय? चित्ताची शुद्धीद्वारा मोक्षाला प्राप्त झाले. पण केव्हा? अगोदर कर्म केलं म्हणून. जर कर्म सुरू केलंच नसतं तर ते देखील मोक्ष स्वरूपाला प्राप्त होऊ शकले नसते. आणि तुला जर मोक्ष पाहिजे असेल तर अगोदर तू प्राप्त असणारं विहित कर्म हे केलंच पाहिजे. आणखीन का कर्म केलं पाहिजे? तर लोकसंग्रह अपि संपश्यन् लोकसंग्रहाचा जरी विचार केला तरी देखील कर्म कर्तुम एव अर्हसि. तरी देखील तुला कर्म करणं हे उचितच आहे लोकसंग्रहासाठी. म्हणजे काय? जर आपण मोठ्या माणसाने कर्म केलं नाही तर लहान बाकीची सामान्य लोक आहेत तेही कर्म करत नाही. जरी त्या महात्म्याला कर्म करण्याची आवश्यकता नसली तर लोक त्या महात्म्याकडे पाहून आपलं जीवन जगतात. आणि म्हणून लोक वाईट मार्गाला जाऊ नये सन्मार्गालाच यावे म्हणून ज्ञानी पुरुषाने सुद्धा लोकसंग्रहासाठी म्हणजे लोककल्याणासाठी कर्म हे केलंच पाहिजे. का बरं? त्याचं कारण आणखीन पुढे दिलं जात आहे. त्याचा विचार आपण नंतर करू. ओम